उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग 5 दिवस दरेगावात ठाण मांडून शिंदे पुन्हा नाराज, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पुण्यातील साखर संकुलात AI संबंधित बैठकीला शरद पवार, अजित पवार यांची एकत्र उपस्थिती। हिंदी भाषेच्या निर्णयावरून भाजप मनसेत बॅनर वॉर, ही नव्हे भाषेची शक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती आहे असा बॅनर लावत भाजपने मनसेला डिवचलं। राज्यात हिंदीची सक्ती नाहीच तर इतर भाषेचा पर्याय घेता येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकार आक्रमक, प्रत्येक अहवालानुसार सरकारकडून वेगवेगळी कारवाई, तर आज पोलीस डॉक्टर घैसासांना पाठवणार नोटीस। संग्राम थोपटेंच्या पक्षप्रवेशापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर, प्रत्येक निवडणुकीत ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांच्याशी जुळून घेणे अवघड असल्याचं बावनकुळेंना पत्र। बुलढाण्यात केस आणि नकळतीची केंद्र आणि राज्य सरकारकडून दखल, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचं पथक तात्काळ पाहणी दौरा करून अहवाल सादर करणार। बीडच्या माजलगावमध्ये पुन्हा गुंडगिरीचा थरार, ढाबा मालकासह मुलावर प्राणघातक हल्ला, हल्ल्यात ढाबा मालकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू। कोल्हापुरात रस्त्याअभावी उपचाराला विलंब झाल्यामुळे महिलेचा मृत्यू, भर उन्हात शेतात काम करताना महिलेला आली चक्कर। राज्यात गुरुवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा, संभाजीनगरमध्ये सौम्य उष्माघाताचे दररोज 300हून अधिक रुग्ण, तर नागपुरात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज।